आणि निवडणुकीला परवानगी दिली आहे, मात्र निवडणुका न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून घ्यायची म्हणजे टांगती तलवार अजूनही कायम आहे भविष्यात. नाही, नक्कीच टांगती तलवार राहणार आहे. कारण यापूर्वीचा जो निकाल होता त्यामध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून 2022च्या नियमाप्रमाणे निवडणुका घ्या अशा प्रकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता आणि त्या निर्णयाप्रमाणेच महाराष्ट्र सरकारने या निवडणुका घोषित केलेल्या आहेत. पण आज आनंदाची गोष्ट अशी आहे सर्व ओबीसी समाजाकरता की ज्या नगरपंचायत नगर परिषदाच्या निवडणुका येत्या 2 तारखेला होऊ घातलेल्या आहेत आणि महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा थोड्याच दिवसामध्ये होणार आहे. अशा वेळेस 27% ओबीसीला आरक्षण देऊन निवडणुका घेण्याचा महाराष्ट्र सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्याला कुठल्याही प्रकारची स्थगिती आजच्या घडीला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली नाही आणि त्यामुळे ह्या निवडणुका 27% आरक्षणा सहज होणार आहे. पुढील सुनावणी पुढच्या 21 जानेवारीला होणार आहे. पण एकदा ह्या निवडणुका पार पाडल्यानंतर आणि सर्वोच्च न्यायालयाचे स्वतःचेच हे निर्णय होत असल्यामुळे पुढे सुद्धा त्या निवडणुका रद्द होतील असं मला वाटत नाही. कारण परवा मंगळवारी झालेल्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक जे संकेत दिले होते की ओबीसी समाजाला सुद्धा 27% आरक्षण कसं देता येईल याच्यावरती आमचा विचार सुरू आहे आणि म्हणून तशा प्रकारचा विचार सुरू असल्यामुळेच आज या कोणत्याही निवडणुकीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली नाही. हा संपूर्ण ओबीसी समाजाकरता फार मोठा दिलासा आहे आणि त्यामुळे 27% आरक्षण होऊन ओबीसी समाजातील सर्व इच्छुक राजकीय उमेदवारांना त्याचा लाभ होणार आहे. परंतु पुन्हा मी एकदा आपल्या माध्यमातून केंद्र सरकारला विनंती करू इच्छितो की 21 जानेवारीच्या पूर्वी आता जे लोकसभेचं हिवाळी सत्र होणार आहे त्या सत्रामध्ये लोकसभा आणि राज्यसभेमध्ये एक बिल पारित करून संविधानाच्या कलम 243D6 आणि संविधानाच्या कलम 243T6 मध्ये अमेंडमेंट करून ही जी धाकधूक आहे ही कायमस्वरूपी संपवावी आणि अमेंडमेंट करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसीला 27% आरक्षण देता येईल असं अमेंडमेंट करून कायमस्वरूपी दिलासा या 60% ओबीसी समाजाला केंद्र सरकारने द्यावा. म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकार दोन्ही ओबीसीच्या मागे उभा आहे असं आम्ही समजू. आता जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात पुढील सुनावणी आणि एक वाढीव बेंच समोर करू असं म्हटलं आहे आज. तर त्यामुळे तोपर्यंत जिल्हा परिषद आणि जनपा निवडणुकीची प्रक्रिया सरकारने सुरू करावी की तोपर्यंत थांबावं? एक ओबीसी संघटनेचे नेते म्हणून आपल्याला काय वाटतं? ते सुरू ठेवाव्या. कारण न्यायालयाने आज स्पष्ट केलेलं आहे की कुठल्याही निवडणुकीला आम्ही स्थगिती देत नाही. कारण सर्वोच्च न्यायालयानेच 31 जानेवारी ही डेडलाईन टाकून दिलेली आहे आणि 31 जानेवारीच्या पूर्वी ह्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपवायच्या आहेत आणि त्याच्यामुळे ते थांबवू शकत नाही. राज्य निवडणूक आयोग सुद्धा थांबवू शकत नाही. कारण उद्या सर्वोच्च न्यायालय म्हणणार की आम्ही थोडी थांबवले होते, आम्ही ते दिलेला नव्हता आणि म्हणून राज्य निवडणूक आयोग या निवडणुका थांबवणार नाही. 27% आरक्षणासह 31 जानेवारीच्या पूर्वी या सर्व निवडणुका घेतील आणि सर्व स्तरावरच्या निवडणुका 27% आरक्षणासहित होणार असल्यामुळे पुढे सर्वोच्च न्यायालयापुढे सुद्धा हा फार मोठा पेच निर्माण होणार आहे की एवढ्या निवडणुका रद्द करून किंवा पुढे ढकलून किंवा रद्द करून आपण समाजाचं नुकसान करू शकत नाही. आणि मी जसं बोललो यापूर्वी सुद्धा की जेव्हा इंदिरा साहनीचा निकाल 1993 मध्ये आला 92 मध्ये तेव्हा शिक्षण आणि नोकरी या दोनच क्षेत्रामध्ये 50% मर्यादेच्या आत ओबीसी समाजाला आरक्षण द्या अशा प्रकारची तरतूद त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये होती. आणि 1994 मध्ये
ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 27% राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बिल पारित करून घेण्यात आला. त्याप्रमाणे एवढ्या दिवसापासून त्याची अंमलबजावणी सुरू आहे आणि आता त्या अंमलबजावणीला कुठेतरी ज्याला काय म्हणून धक्का लावून इथे सुद्धा 50%ची मर्यादा असायला पाहिजे अशा प्रकारचा जो अर्थ काढला जात आहे तो मला वाटतं चुकीचा आहे. शैक्षणिक आणि ज्याला का नोकरीतलं आरक्षण हे वेगळं आहे आणि राजकीय आरक्षण वेगळं आहे. याच्याकरता की 60% ओबीसी समाजाला फक्त 27% आरक्षण आहे ते सुद्धा कमी कमी होत जाऊन उद्या जर 0% आरक्षण ओबीसीचं झालं तर ओबीसीच्या राजकीय कार्यकर्त्यांचं फार मोठं नुकसान त्यामुळे होणार आहे. आणि म्हणून माझी केंद्र सरकारला आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती आहे की हे सर्व धाकधूक थांबवण्याकरता त्यांनी संविधानाच्या कलम 243D6 आणि 243D6 मध्ये अमेंडमेंट करून कायमस्वरूपी हा प्रश्न निकाली काढावा. निवडणुका होत आहे, आनंदाची बाब आहे. मात्र ज्या पद्धतीने 50%ची मर्यादा ओलांडून असं न्यायालयाने सांगितलं, निवडणूक झाल्यानंतर निवडून आलेल्या उमेदवारांवर कुठेतरी तांत्रिक तलवार राहू शकते. 57 जे आलेले आहे तर त्यांच्यावरती नाही, त्याच्यावर सुद्धा आज सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की सध्या आम्ही कुठल्याही गोष्टीला स्थगिती देत नाही. मी आताच आपल्याला सांगितलं की एक 4 महिन्यापूर्वी ह्या निवडणुका घ्या अशा प्रकारचा आदेश जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने केला तेव्हा असं म्हटलं होतं, सर्वोच्च न्यायालयानेच म्हटलं होतं की 2022च्या पूर्वी जी परिस्थिती होती त्यानुसार निवडणुका घ्या. त्या निवडणुका त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार होत आहे. आणि म्हणून आता सर्वोच्च न्यायालयापुढे सुद्धा पेच आहे की आधीचा एक निर्णय, नंतरचा एक निर्णय आणि आता तर पुन्हा ही पिटिशन. कोणत्या निर्णयाला आपण संरक्षण द्यायचं हा पेच सर्वोच्च न्यायालयापुढे सुद्धा निर्माण झालेला आहे. मला वाटतं सध्या तरी या 27% आरक्षणाला भविष्यात धक्का लागणार नाही. या सगळ्या आरक्षणावर टांगती तलवार आहे. तर आता ज्या निवडणुका होईल नागपूर महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, तुम्ही राजकीय पक्षांना आवाहन कराल का की जिथं ओबीसी जागा आहे तिथं म्हणजे ज्यांच्या बरं आरक्षण मर्यादा ज्या ठिकाणी ओलांडल्या गेलेल्या त्या ठिकाणी निवडून आलेले जे प्रतिनिधी असतील त्यांच्या पदाला धोका नाहीये या निर्णयानंतर? मला नाही वाटत धोका येईल. मी आताच आपल्याला सांगितलं की ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ह्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं की 22च्या पूर्वी जे आरक्षण होतं त्याप्रमाणे निवडणुका घ्या. त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार या निवडणुका होत आहेत. आणि त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालय स्वतःच्याच निर्णयाच्या विरुद्ध आता मत देऊन त्या ओबीसीचं नुकसान कसं करणार. म्हणून परवाच्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने जो एक संकेत दिला होता की ओबीसीचं 27% आरक्षण कसं वाचवता येईल याचा सुद्धा आम्हाला विचार करावा लागणार आहे आणि तो विचार नक्कीच सर्वोच्च न्यायालय करेल अशी मला अपेक्षा आहे.